नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आले तुमच्या हक्काचा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. आणि मंडळी, काल माझ्या विनंतीला मान देऊन नांदा सौख्य भरेची ही सगळी टीम आमच्याकडे आलेली होती आणि आजही ते आपल्या सोबत आहेत. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करूया. आणि आता सायलीकडे येणार आहे प्राजक्ता गायकवाड. सायली, तुझी भूमिका तर मी विचारणार आहे, पण सगळ्यांना मला विचारायचं, हिला एक नाव ठेवलं होतं का सगळ्यांनी? नॅचरल असं काहीतरी. नॅचरल असं नाव होतं का? असं का म्हणत होते तुला, केव्हा म्हणतात? ॲक्च्युली काय झालं होतं, जेव्हा फर्स्ट सीन आमचा लागला होता तेव्हा आम्ही रीडिंगला बसलो आणि सगळे रीडिंग वगैरे झालं व्यवस्थित आणि वैभव सर होते तेव्हा डायरेक्टर. तर मी असाच एक असं खूप निरागसतेने प्रश्न विचारला. मी असं विचारलं होतं सरांना, सर म्हणजे आपल्याला पूर्ण सिरियलभर नॅचरल ॲक्टिंग करायची आहे का? तर तेव्हापासून सगळे मला असं नॅचरल नॅचरल म्हणतात आणि माझी भूमिका खूप छान आहे. म्हणजे मी जेव्हा लुक टेस्टला आले होते तेव्हाच सरांनी प्रश्न विचारला होता की काय नाही, फक्त मस्ती करायची आपल्याला, तर तू करशील का? म्हटलं हो मी करेल, आणि ती करतेच मी रिअल लाईफमध्ये पण, आणि ऑफसेट पण चालूच असते. मला वेगळं असं काही करावं लागत नाही. आता येणार रेश्मा, तुझी कशी आहे भूमिका? तुला किती आनंद मिळतो ही भूमिका साकारताना? जशी स्वानंदीची भूमिका खरी आहे तशी मी म्हणेन संपदाची पण भूमिका खरी आहे. कारण ती चिडते, रागवते, अतिशय सेल्फ सेंटर्ड, जसं मी सतत तिचा मीपणा असतो. तर त्यामुळे, आणि अशी लोकं असतात जी सतत स्वतःचंच रडगाणं गात असतात, स्वतःच्याच कौतुकात मग्न असतात. जसं सुचित्राताई म्हणाल्या आणि ऋग्वेदीताई की मुलीने साखर होऊन दुधात साखर. पुन्हा कन्फ्युजन थांबा. मुलीने दुधात साखर विरघळ. थांब, मी तुला लिहून देऊ का? दुधात साखर बनवून विरघळायचं असतं. देशपांडे फॅमिलीने ती चारही मुलींवर तसेच संस्कार केलेत. पण आता बघूया संपदा साखरेची भूमिका करते की मिठाची. आता येणार आहे समृद्धीकडे. समृद्धी, तुझी ही पहिलीच सिरियल अभिनय करण्याची? हो. मग तुझा कसा होता अनुभव पहिल्या दिवसाचा? खूप मस्त होता. पहिल्या दिवशी जेव्हा आले तेव्हा मेकअप रूम मध्ये बसलेले आणि मग उमा काकू आली आणि सुहासताई आली तेव्हा असे झालेलं, बापरे तर काय होणार काय. आणि मी आणि ऋतुजाताई ना जेट्टीत एकत्र आलो आणि मला असं वाटलेलं, मी तिला आल्याला सांगितलं की मला वाटलेलं की तू आमच्या सिरियलमध्ये म्हणजे तू असशीलच. मला असं म्हणजे मी तर आहे बाई, तू असशीलच. आणि ती पण म्हणाली की मला पण असं वाटलेलं. तर तिला, सुहासताईला, उमा काकूला, मग ऋग्वेदीताई आली, ह्या सगळ्यांना बघून असं झालेलं बापरे हा सगळ्यांसोबत सिरियल करायचे, म्हणजे थोडं टेन्शन आलेलं. पण पहिल्याच दिवशी आम्ही एवढे मिळून मिसळून राहायला लागलो की मग माझी सगळी भीती वगैरे गेली. म्हणजे आतापर्यंत खूप शांत बसले योगेश सोमण सर यांच्याकडे. ते उत्तम नक्कल करतात. हो, कुणाची मला एकच स्टार आहे आमच्याकडे. स्टार आहे ती. छा गई आजी. कमाल. जून मध्ये साधारण आपल्या मालिकेचं शूटिंग सुरू झालं ना. पहिले जरा एकमेकांशी सगळे अनोळखी होते, नवीन. पण तरी आमच्या आईनी, आम्ही म्हातारी म्हणतो तिला, अच्छा बोलता, तिने आधी माझ्या एका नाटकात काम केलेलं होतं, म्हणजे मी लिहिलेलं, त्यामुळं तशी ओळख होती. हळूहळू ओळख वाढायला लागली. म्हणजे आम्ही जेव्हा जेवायला बसायचो, नंतर आम्ही शूटिंगला सीन करायला लागायचो, त्यावेळेला एक एक गोष्टी माझ्या अशा लक्षात यायला लागल्या, माझ्या आणि विजयच्या, की काहीही विषय सुरू झाला की एक तक्रार करायची सवय आहे आमच्या. अच्छा, म्हणजे आज आमटी मस्त आहे ना, एवढी खास नाही आहे. बरं, आता जेवणाबद्दल बोलाव ना. इथे बसलं की एकदम जे भस्कन आज जातं तसं ताट घेऊन बसताना कायम प्रॉब्लेम. किती वेळा स्पॉटला सांगितले
ठसका लागल्यानंतर कधी शेजारी पाणी नसतं आणि तिला त्रास होतो. मग बाकी सगळ्यांनी सावकाश सावकाश म्हणजे लहान मुलाला कसं करावं लागतं तसं पाठीवरनं हात बीत. मग आम्ही आपलं पिन मारतो. पाणी नसतं. कधी देत नाही, कधी पाणी नसतं. रोज सांगते कधी देत. आवाज बसल्यावर हा आवाज त्यांचे वेगवेगळे कसे असू शकतात ते पण तुम्ही दाखवता. परवा आधी आता आवाज बसलेले काही व्हेरिएशन्स आहेत. वा वा वा. म्हातारीचं असंच झालं. घरात जोरदार भांडण असतं, ती संपदावर चिडलेली असते. तर संपदा काहीतरी दागिन्यांवरनं हे म्हणते की मला चांगले दागिने हवेत. हे संपदा, आता पेटी दाखवली ना दागिन्यांची. पूर्ण अर्धा तासाचा सीन हा त्या लहान मुलांचे आवाज खूप छान काढतात ते. एकदा जर एक छान झलक झाली मॅडम तर. आमच्या सेटवर ना हा खूप वाटते मुलगा आहे कारण तो खोऱ्या काढत आणि माझं नाव घेतो. आता मी आणि ही आहे ना मैत्री, आम्ही फोटो काढत आम्ही शेंड्या लावलाय ह्या माणसानी. सारखं म्हणतो माझ्या आईला नाव सांगित, माझ्या आईला नाव सांगित, माझ्या आईला नाव सांगतो. आता माझी ही आई जेवढी आगाऊ आहे तर त्यात हे असं काहीतरी घडणारच ना. तर आपण सगळे सिरियलमध्ये काम करत आहात. मीही या वेगळ्या सिरियलमध्ये काम करतोय. पण शूटिंग ही एक वेगळी गोष्ट असते. ते आपल्यासाठी थोडंसं हेक्टिक असतं. लोकांना बघायला खूप आनंद वाटतो. तुम्हाला खोटं वाटेल, मी पण एक डेली सोप डिरेक्ट करतोय आणि ती डेली सोप अजून लोकांच्या समोर यायची आहे. त्याचा पायलट एपिसोड मला तुम्हाला दाखवायचा आहे आज इथे. आणि तो मी त्याचं शूटिंग करणार आहे. मी डिरेक्टर आहे त्याचा. आणि खूप दिग्गज कलाकारांना त्याच्यामध्ये मी काम दिलेलं आहे. त्यांनी मला दिलंय खरं तर. आता बघूयात मग आमच्या या सिरियलच्या शूटिंगमध्ये कुठला प्रसंग तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर मंडळी, आमच्या सिरियलमध्ये खूप सिनियर ऍक्टर काम करतात. अशाच एका ज्येष्ठ अभिनेत्याला मी आता इथे आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्या ज्येष्ठ अभिनेते भारत गणेश पुरे यांच्यासाठी झाल्या. असू दे. चांगलं काम कर म्हणजे झालं. इथेच आपला सेटअप आहे सर आणि आपण लगेच. बाय द वे, तू कोण? मी सर दिग्दर्शक. अरे बापरे, तू आहेस? हो सर. करशील ना बरं? हो सर. काय करायचं सर तुम्ही इथे बसू शकता 5 मिनिटं. त्याच्यानंतर सुरू होईल सीन. बाकी वेळ आहे का अजून? नाही, तुम्हीच पहिल्यांदा आलाय. नाही तुम्ही आलाय पहिल्यांदा. सगळ्यात लवकर आलाय तुम्ही सर. ते पहिलेपासून थिएटरची सवय रे. तर आता हिरोईन अजून आलेली नाहीये. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात हिरोईन श्रेया बुगडे यांचं. हॅलो चिंटू मिरर दाखव पटकन. या आय एम रेडी सर. हो लगेच. मॅडम मरायचा सीन आहे. मरायचा. क्लॉज दे पटकन. मी रेडी आहे सर. 1 मिनिट. हा आणि आय कूल रेडी ठेव. हो नाईस लुकिंग. थँक्स बेबी. हे कोण आहे? चिंटू सर. हा कोण? माय बॉय. कितवीला आहे? बॉय म्हणजे माझा मेकअप मॅन, ड्रायव्हर, असिस्टंट, एव्हरीथिंग. अच्छा. अरे हा चिंटीच आहे. आता अजून कोण राहिलं? अरे हिरो अजून आलेला नाहीये. हिरो मला वाटतं तुम्ही आलात म्हणजे ते येतीलच लगेच. हिरो सागर कारंडे. जोरदार टाळ्या. सर. ओ हाय गुड मॉर्निंग. या सर सुरू करूया आपण. लगेच सुरू करूया आपण. सर असू दे. चांगलं काम कर म्हणजे झालं.
आता आपण सीन डिस्कस करूयात सर. आणि बस मी आलो होतो तिकडे. माझा पॅकअप झाला नव्हतं, मला काही बोलायचं नाही. गाडी पाठवली होती तू सर हे बघ इथे तमाशा नकोय मला. सर सीन डिस्कस तुम्ही सांगा. हा सर, आज हॉस्पिटलचा सीन आपण करतो. या सीनच्या आधी काय झालंय तर हिरोईन जी आहे ती डोक्यावर पडलेली आहे. जिन्यावरून खाली येऊन ती पडते, तिथे डोक्याला लागतं आणि त्याच्यानंतर मग ती इथे ऍडमिट आहे. जिन्यावरनं खाली. हो सर. आता म्हणजे जिना खालून वर येतो का वरून खाली? काय म्हणजे तिथे सर गंमत आहे, त्या जिन्यावरून खाली पण जाते, तो वर पण येता येतं असं ते. अच्छा, म्हणजे 2 in 1 जिना तुम्ही वापरतो. हो सर. ओके ओके. ते महत्वाचं नाही सर, हा सीन महत्वाचा आहे की तुम्ही सासरे आहात त्यांचे. कोणाचे? या हिरोईनचे. आणि हा तुमचा मुलगा आहे सिरियल मध्ये सर. आणि हा त्या ऍडमिट आहेत आणि आपण शोलेचं शूटिंग करतो. तसं नाही, वीरू म्हणजे माझं नाव वीरांगना. सो जय मला प्रेमाने वीरू म्हणतो. फनी ना? नाही, इतकं काही फणी नव्हतं याच्यामध्ये. तर आपण या पडलेल्या आहेत तिथे. आपण याला चुलत मुलगा दाखवूया का? कॉम्प्लेक्स कलरचा. ठीक आहे, तुम्ही एडिट मध्ये करून घ्या काय ते. तुम्ही येता सर धावत आणि वीरू जो तुम्ही सीन वाचलाय तो तुम्हाला करायचा आहे. अजून एक को ऍक्टर होते खरं, ते कुठे आहेत? को ऍक्टर के बद्रिके कुठे आहेत? के बद्रिके. आर्टिस्ट माझे. हा कोण आहे रे? ही भाषा हा? अरे कावरा टाइम झाला काय बरोबर तो कोण आहे? कौरा 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 काय ही भाषा आहे? कौरा हे असे आर्टिस्ट माझ्यासमोर उभे करणार आहात का तुम्ही? प्रोड्युसरचा पोरगा आहे तो. अरे कौरा चांगला बोलताय तुम्ही. ऍक्टर आहे काय? चांगलं काम कर म्हणजे झालं. सर तुमचा रोल आहे, तुम्ही पेशंट आहात आणि ते स्ट्रेचरवर तुम्हाला झोपायचं असतं तिकडे. मी तिकडे झोपायचा तिकडे. जाम भारी बोल. कोट काढून झोपा सर, पेशंट वाटला पाहिजे ना. तर सीन जो आता आपल्याला करायचा आहे सर, त्याच्यामध्ये या पद्धतीनं बॉय नाश्ता में गया. कोण आहात तुम्ही? ते मला बाहेर म्हणले तुम्ही मेन ऍक्टर आहात, डॉक्टरचा रोल तुम्हाला. सीन मध्ये डॉक्टरचा रोल आहे तुमचा, 2 वाक्य आहे तुम्हाला. हा समजलं? तुम्ही कोण आहात? मी डिरेक्टर. मग मी बाहुबली. सर सर प्लीज सुरू करूया का आपण? सॉरी सर, बस सॉरी चुकी झाली. दिलंय तेवढं काम करा नीट. नीट म्हणजे एकदम. अरे सर, वा सर मी तुमचा फॅन आहे सर. असू दे चांगलं काम कर म्हणजे झालं. सर आठवलं आपण भोरला शूटिंग केली होती, आठवतं का? बघा रात्री तुम्ही बारच्या बाहेर टाइम. अरे हा छान आहे, ऍक्टर आहे हा पोरगा. काम बघितलंय मी याचं, छान करतोय. याला एक 4-5 वाक्य दे वाढून. छान छान. अरे यांना सुद्धा ओळखतो मी. हो तुम्हाला बघितलंय मी. हा बँड स्टँडला दगडाच्या. हा हे अरे हेच
तेच होते. घ्या सर, खूप छान ऍक्टिंग ते छान करतात. अरे कौरा वेळ झाला. चल ना, मना जायचंय सिनेमा बघायला. कुठला सिनेमा बघणार तुम्ही? शोलेला लागले कोल्हे. ऐका ना, सीन करूया आपण. तुम्ही डॉक्टर असता, please. इथे उभे राहा तुम्ही. इथं, हा. स्ट्रेचरच्या बाजूला जा तुम्ही. हा, ओके, हा, तुम्ही इथे उभे असता. माय पोझिशन इज ओके. ओके सर, तिकडे छान आहे. हा, चिंटी या बेबी. चिंटी तू बिळात जा. सारी नक्की नाही दिसणार आहे मॅडम ते फार. तुम्ही प्लीज झोपा. आणि सर, एंट्री सर तिकडून जिन्यावरून हॉलच्या. अँड ते वरून येणार आहेत पळत आणि डॉक्टर डॉक्टर असं ते बोलले हा. की तुम्ही पुढे जायचंय आणि तुमचा डायलॉग बोलायचा. काय काय झालं? आता केलं होतं. स्क्रिप्ट कुठे आहे? स्क्रिप्ट आहे ना सर, ही बघा. सॉरी सर, सॉरी, ही एकदमच असं झालं. हा, हे बघा. हा 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 नियतीच्या पुढं आम्हा पामरांचं काय चालणार असं. हे माझं आहे ना. Correct. ह्याच्या पुढची 2 पण घेऊन टाकतो ना, मोठं ते होईल. त्यांना दिलंय आपण. त्यांचं आहे. हा, ओके सर. सर हे पाठ झालंय माझे. नियतीच्या हे पुढे पुढं आम्हा आम्हा पामरां- पामरांचं काय चालणार. ओके सर, बाय. सॉरी 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 सॉरी. माझ्याकडे डायलॉग तुम्ही झोपून राहा. झोपून. सर रेडी. ओके, चला रेडी. करायचं का सर? चला अँड ऍक्शन. सर पडला. तुमच्यामुळे पडला तो. तुम्ही का मध्ये बोललात? अहो, नाही, कशाला मध्ये गेला चालू सीन मध्ये? मी फक्त डाऊट विचारायला असं पटकन वेळ लागतो ना, म्हणून म्हटलं. हे सगळं आधी विचारायचं, सीनच्या वेळेला नाही, मध्ये नाही. मी सर सॉरी, प्लीज मला प्लीज लवकर हा, जायचं. वरून या. आमचं म्हणजे माझं काम आहे. अँड ऍक्शन. जय वीरू. जय सर मी असं बघायला गेलो. अरे कवड्यात टरकलो ना मी. अहो सर मी असं. अहो सर मी काय केलं तुम्ही? कशाला उभे राहिला तिथं? अहो असं हात सटकला मी. काय असं काय? अरे तुला सांगतो खोलून टाकी ना. नाही 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 सर. झोपा झोपा तुम्ही. याला काय अर्थ आहे? झोपा तुम्ही शांत. अरे आलो. अरे हे भारी आहे रे, जाम भारी आहे. झोपा. प्लीज शांत करा तुम्ही. हात नका लाव. तर मी नाही का म्हणतो, काही नका म्हणून झोपा. नाही, हे हालतं तर मी नाही, आकडे बसतो ना. नाही नाही, तिकडे बसा. प्लीज अँड ऍक्शन. जय वीरू. जय वीरू. ए जय 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 मी आले. मी पाहिलं. मी लढले. मी घेतलं सारं. गुड गुड. करेक्ट. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. धीर ठेव. हे परमेश्वरा. वा वा. हे परमेश्वरा. हे परमेश्वरा. काळजी करायचं कारण नाही. काय करताय? काय मला वाटलं विसरले म्हणून मी. अरे विसरलो नाहीये, माझी स्टाईल आहे ती. मी पॉज वर्कआउट. काय आहे सांगा यांना. नका सांगू पॉज तुम्ही. वर्कआउट करतोय. पॉज. अच्छा अच्छा. हा हा. स्टाईल आहे त्यांची, तुम्ही पाठ नका करू ते. अच्छा ओके. मी जोपर्यंत डॉक्टर डॉक्टर बोलत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही बोलायचं नाही. नाही नाही तर माझं बरोबर आहे. तुमचं करेक्ट चाललंय. अँड ऍक्शन. जय वीरू. 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 जय
हाय परमेश्वरा, हाय परमेश्वरा, अरे काय दिवस दाखवला हा हृदय विभल करून टाकणारा. यासाठी केला होता का अट्टहास. अरे सुन सुन करून टाकलंय माझं घर. घर देता का कोणी घर. घर देता का घर. डॉक्टर डॉक्टर डॉक्टर. सुपर. काय ऍक्टिंग आहे. एवढं म्हातारा असून केवढं पाठांतर आहे. कडक सर. डॉक्टर डॉक्टर म्हटल्यावरती तुम्हाला तुमचा डायलॉग बोलायचा, टाळ्या नाही वाजवायच्या. तुम्ही एक काम करतो, सीन मध्ये फार फालतूगिरी करतात, त्यांना डिस्टर्ब करतात. मागे थांबा, त्याच्या मागे थांबा. डॉक्टर म्हटल्यावर यायचं फक्त. डॉक्टर ते म्हणतील मग बाहेर येतो. तवाच येणार मी. हा आता अँड ऍक्शन. धीर धीर सोडू नको बाळा, धीर सोडू नको. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, अरे काय दिवस दाखवले ते हृदय विवल करून टाकणारे. अरे यासाठी केला होता का अट्टहास. अरे काय अवस्था करून ठेवली माझ्या घराची. कोणी घर देतं का घर. डॉक्टर 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 कुठे. अरे मी काय चाललंय. सॉरी. डॉक्टर डॉक्टर म्हटल्यावरती यायचं ना. हे काय. सॉरी 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 प्लीज. सॉरी. इथेच थांबा तुमच्यापासून. आता तुमच्यापासून सर फक्त डॉक्टर डॉक्टर म्हणा. आता त्यांची वाक्य घेऊयात आपण. बस झालं. तुम्ही इथे बसलात तरी चालेल सर. सर माझं कसं होतं. तुमचं मस्त झोपा तुम्ही. हा आता फक्त यांची वाक्य. हा तुम्ही फक्त डॉक्टर डॉक्टर एवढं द्याल सर प्लीज. फक्त डॉक्टर. ओके 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 ओके. हा तुमची वाक्य वाटत काय बोलायचं तुम्हाला. नियती पुढं आम्हा पामरांचं. नियती पुढे आम्हा पामरांचे काय चालणार. हा नियती पुढे आम्हा पामरांचं काय चालणार. हाच कॉन्फिडन्स तिकडे दाखवायचा. हा चांगले. नको तूच खा. ऍक्शन. डॉक्टर डॉक्टर डॉक्टर. नियतीच्या पुढे आम्हा पाम तेलाची काय चालणार. आलं सर. ओके बरोबर बोललो. पाम तेलांचे. पाम तेलांचे असं बोललो. पामराचे. ऍक्शन. डॉक्टर डॉक्टर डॉक्टर. नियतीच्या पुढे आम्हा पाववाल्यांचे काय चालणार. पामर कळत नाही. पामर पामर पामर. बस सर बस. ऍक्शन. डॉक्टर डॉक्टर डॉक्टर. डिग्रीच्या पुढे आम्हा पिंपरी चिंचवडचे काय चालणार. निगडीच्या पुढे आम्हा पिंपरी चिंचवडचे काय चालणार. काय होते. आत्ता पाठ केलं होतं इथं आत्ता. बसा तुम्ही. काय काय हे काय. ते व्यायाम करतोय सर. कशासाठी. वाक्य क्लिअर येण्यासाठी. पामरांचे. पामरांचे नियतीच्या पुढे आम्हा पामरांचे काय. हा सर घ्या टेक घ्या सर सर. हा हा ऍक्शन. नियतीच्या पुढे आम्हाला काय. काय चुकतंय. इथे उभं राहून बोलू काय. मला ते जायचं तिकडे जा. काय डॉक्टर ते बोल ना. बोला ना. मी बोलतो. सर तेवढं डॉक्टर डॉक्टर मी घेऊ काय. नका नको. तेवढंच घेऊ दे ना मला. सर फक्त डॉक्टर डॉक्टर द्या त्याला. ओके ओके तुमच्या आवाजाची सवय झाली सर. मला नाही झाली अजून माझ्या आवाजाची सवय. ऍक्शन. डॉक्टर डॉक्टर डॉक्टर.
आफ्टर. नियतीच्या पुढे आम्हा आजचा दिवसच खराब आहे. काय कळत नाही. माझा गॉगल. हात नियतीच्या पुढं आम्हा पामरांचं काय हे ओके जाम भारी बोलला, जाम भारी. पुढचं घ्या सर, पुढचं एक वाक्य शेवटचं. हा एवढं बोलाल साधं. आता शी इज नो मोर. सोपं आहे सर, सोपं. शी इज नो मोर. सोपं सर. तुम्ही आधीच द्यायचं ना, झालं असतं ते. कॉन्फिडन्स नको, ते करून दाखवा. देवा. अँड ऍक्शन. इट्स मोर. सर मराठीत बोलतो ना, मराठीत ते. शी इज नो मोर. हा हे मराठीत बोलतो. घे बाबा, मराठीत घे. मराठीत घे एकदा. घ्या मराठीत घे. मराठीत घे ना, आपली मातृभाषा आहे. शी इज नो मोर. काय मराठीत बोला चला. ऍक्शन. ती मोर नाहीये. जाम भारी बोल. शेवटचं एक सोपं देतो, तेवढं द्या, मग संपेल तुमचा सीन, मग घरी जा. घ्या. ती या जगात नाहीये. इट्स अ सुसाइड अटेम्प्ट. चला फायनल अँड ऍक्शन. ती या जगात नाहीये, याचं कारण ती माझी आयटम आहे. आता मी येणार आहे उमा गोखले मॅम तुमच्याकडे. त्यांची एक वेगळी ओळख आहे की त्यांचे मिस्टर हे सुप्रसिद्ध कवी आणि चारोळीकार आहेत. एकदा जोरदार टाळ्या चंद्रशेखर गोखले यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. मॅम तुमच्यावर कधी चारोळी केली त्यांनी? नाही, म्हणून आम्ही सुखाने नांदतोय. पण सरांची तुम्हाला आवडलेली एखादी चारोळी? झाडावरून प्राजक्त ओघळतो, त्याचा आवाज होत नाही. झाडावरून प्राजक्त ओघळतो, त्याचा आवाज होत नाही. याचा अर्थ असा नाही की त्याला इजा होत नाही. आणि आम्हाला ऐकायला आवडेल. हो प्लीज. अजून एक माझी आवडती आहे. माझ्या तळहातावर एकदा एक फुलपाखरू येऊन बसलं. माझ्या तळहातावर एकदा एक फुलपाखरू येऊन बसलं. मी सवयीनं मूठ वळणार इतक्यात ते विश्वासाने हसलं. आणि एक झाली होती तशी कविता माझ्यावर. पण ती सांगते मी कशी ती. नेमका जो विषय टाळायचा तोच आपण काढतो. नेमका जो विषय टाळायचा तोच आपण काढतो आणि वादाच्या रूपाने का होईना आपल्या भेटीचा वेळ वाढतो. पण मी असंही ऐकलेलं आहे की इकडे एक व्यक्ती आहेत ज्या खूप छान नृत्य करतात. कोणी सांगितलं? कोणीतरी व्रात्यपणा केलेला आहे. हा नृत्य वगैरे नाही, व्रात्यपणावर आमचा कार्यक्रम चालला मॅडम. सुचित्रा मॅम, तुम्हाला आता मला प्रश्न विचारायचा आहे.
अभिनेत्री म्हणून सुद्धा तुम्ही सगळ्यांना परिचित आहात, पण सगळ्यात अवघड काय वाटतं? कुठला जॉब, निर्माती की अभिनेत्री? निर्मिती म्हणजे निर्माती. निर्मिती करणं खरंच मजा येते, पण कठीणही आहे. कारण सगळंच व्यवधान तुम्हाला बाळगावं लागतं. असे खोडकर ॲक्टर्स असतात, त्यांनाही सांभाळावं लागतं. जसं आपण ॲक्टिंग करतो आणि मग आपल्याला एखाद्या प्रेक्षकांनी सांगितलं की तुमचं काम आवडतंय, तेव्हा जशी मजा येते त्याच्याहून खरं तर 10 पटीने जास्त बरं वाटतं की आपण निर्मिती केलेली एखादी सिरियल ही लोकांना खरंच खूप आवडतीये आणि त्याच्याबद्दल लोक भरभरून बोलत आहेत. वर्क सॅटिस्फॅक्शन ॲक्च्युली वाटतं. आणि खरं सांगायचं तर आपल्या ह्या प्रोजेक्टमध्ये जसे पडद्या पुढचे कलाकार तुम्हाला दिसत आहेत, तसंच आपली कथा जिने बांधलेली आहे ती संपदा कुलकर्णी, पटकथा जिची आहे ती अर्चना श्रीरंग, मिथिला सुभाष यांचे उत्तम संवाद, आपली एडिटर आहे भक्ती मायाळू, आपली कार्यकारी निर्माती आहे सुवर्णा मंत्री आणि पल्लवी. सो खरं बघायला गेलं तर जसे इथे पुरुष कमी संख्येने इथे आहेत, तसेच टीममध्ये सुद्धा महिला राहते. म्हणजे आतापर्यंत आपण असं म्हणायचो की स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालतायत, पण आता चित्र बदलतंय. आत्ताचं चित्र असं आहे की स्त्रिया पुरुषांपेक्षाही पुढे जाऊ लागलेल्या आहेत. मॅम, मला तुम्हाला प्रश्न पुढचा असाच विचारायचा आहे की आदेश सरांनी आणि तुम्ही सुरुवात केली होती, एकत्र स्वप्न बघितली होती आयुष्याची, पण त्या स्ट्रगलच्या काळात कुठे वाटलं होतं की एक दिवस आपण निर्माते असू? नाही, अजिबातच नाही. म्हणजे मी एका कार्यक्रमात सांगितलं होतं खरं तर की असा इतका कठीण काळ होता ना तो की स्वप्न बघायला सुद्धा वेळ नव्हता तेव्हा. जे आयुष्य समोर आलं, ज्या अपॉर्च्युनिटीज समोर आल्या त्या आम्ही घेत गेलो आणि पुढे पुढे जात राहिलो. आदेशने पण असं कधीच ठरवलं नव्हतं की त्याला आयुष्यात काय करायचं आहे. कामालाच देव मानलं, जसं तो नेहमी म्हणतो की मी कामाला देव मानलं आणि जे माझ्या समोर काम येईल ते मी करत गेलो. देवाची साथ मिळाली, स्वामींची कृपा आहे आमच्यावरती. पण खरंच असं कधीच वाटलं नव्हतं की आपण निर्मिती क्षेत्रात उतरू. खूप कठीण आहे, खूप स्ट्रगल आहे. म्हणजे मी परवाच आदेशला म्हटलं, आदेश जेव्हा ॲक्टिंग सुरू केली होती तेव्हा जसं टेन्शन होतं ना त्याच्याहून जास्त. मी असं ऐकलेलं आहे, आमच्या खबरींनी सांगितलेलं आहे की चिन्मय हा गोकुळातच असतो, म्हणजे तो एक कृष्ण आणि बाकी सगळ्या गोपिका आजूबाजूला. हे खरं आहे का? त्याचं कारण काय माहितीये का? सेटवर इतक्या काय सेन्योरिटा? दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे पार्ट 2. दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे. इकडे एक सीन करूया सेन्योरिटा. शाहरुख खान, तुला डायलॉग तर माहितीच असतील त्याच्यातले. एक्शन. हे सेन्योरिटा, ऐसे छोटे छोटे शहरों में ऐसी बड़ी बड़ी बातें होती रहती है और बड़ी है आज ये सब जलते रहते हैं. और बाबूजी कहते हैं अगर किसी चीज को तुम अपने दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उस चीज से मिलाने के लिए त्याने अप्रतिम शाहरुख खान केला सुनील शेट्टी मिश्रित. मी दाखवतो कसा, मी दाखवतो कसा. बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है सेनोरिटा. बाबा इथे एका क्षणासाठी तो झाला होता सुनील शेट्टी. क्या बात, पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ताजीसाठी आणि चिमूसाठी. तर काय ना, आमच्या घरातली मंडळी फार आवली आहेत, त्यातल्या काही कॅरेक्टर्सना तुम्ही भेटला, पण काका तुम्हाला बोललो होतं ना मी, माझे बाबा ते बरेच दिवस झाले आता आलेच नाही, तिकडे गायब झाले होते. पण खास तुम्ही येणार म्हटल्यानंतर त्यांनी ठरवलंय की आज इकडे यायचंच काकांना भेटायला. दिसले नाही तुम्ही, कुठे होता इतके दिवस? इथंच होतो, घर शोधत होतो. मला आठवलं नाही, आता खाली सांगितलं तर पटकन इथं आलो. वा 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 वा. अरे यांची सिरियल बघतो मी. क्या बात आहे. अरे खूप मोठी श्रीमंत सिरियल आहे यांची. श्रीमंत सिरियल आहे? हा. काय नाव आहे ते? हे
कांदा 1 किलो भरो. काय कांदा 1 किलो भरो असं. कांदा 1 किलो भरे नाही, नांदा सौख्य बरे. नांदा नांदा नांदा. हा तो चालतो पाठ टाकला की चालतो. पप्पा नांदा हे काही भाजी वगैरे नाही हो. नांदा असं एक तुम्ही सोडा ना. काय तुम्हाला बोलायचं ते बोला लवकर. बोलतो कोण कोणाकडे चाललंय पप्पा? वा यांना ओळखतो मी. ह्या जाम फेमस ऍक्ट्रेस आहे. कोण? अरे तुला सांगतो सगळ्या मेसेज मध्ये यांचेच फोटो. हो हिंदी पिक्चर 101 गाजवलेत. कोण कोण कोण? ही कंगना राणावत. काय पप्पा कंगना राणावत काय? मग असं काय मी यांना पण ओळखतो मी. यांना ओळखता? हा यांचं गाणं नाही का गा तुम्ही ते आंघोळ करताना गातो मी ते. गोली मारो अखियों से गोली मारो अखियों से गोली. वा अरे रवीना टंडन खतरनाक. खरं सांगतो रवीना टंडन. मग रवीना टंडन त्या आणि चिची गोविंदा पण आलाय. पप्पा जबरदस्त गाणी. गोविंदा कसा असे साडीत आहेत ना त्या? अरे पिक्चर बघितलं ना आंटी नंबर 1 साडीतच असतो तो. आता पण साडीतच आलाय गोविंदा. तुम्ही काय अरे बाबा अबो कोण हा माणूस मला कळ ना. आपलं क्षेत्र सोडून इथं का आलंय मला ते काहीच कळ ना. कोण कोण? चेहऱ्यावरूनच ओळखलं मी याला. कोण? गौतम गंभीर. चिन्मय उदगीरकर नाव आहे. हे बा अगरबत्ती उदबत्ती ते काय सांगू तुम्हाला. हेच नाव आहे गौतम गंभीर. काय उदगीर काय पडतो. ग्रेट ग्रेट पप्पा काम. नीट ओळखायला पाहिजे आता. नाही ग्रेट काम. आता पिक्चर 2 आठवड्यापूर्वी बघितला मी. कुठला? दृश्यम दृश्यम. नशीब 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 इन्स्पेक्टरचं काम केलंय. कोण? खतरनाक काम. कोण? टप्पू. ते जरा अप्पर लिप्स वाढलं तेवढं काम. श्रावण असेल श्रावण. तुमचे मिस्टर 4 वेळेला लिहितात ना. मी खातो. 1 किलो पाठवून द्या माझ्या घरी. हा का देवा. मित्र हिंदी पिक्चर ग्रेट. कोण? नवाजुना सिद्दीकी. बजरंगी भाईजान. बजरंगी नवाजुना सिद्दीकी. नवाजुना नाही हो, नवाजुद्दीन. ते अल्लाउद्दीन नाही रे बाबा. बरोबर बोलतोय मी. नवाजुना सिद्दीकी रे. माहिती का पिक्चर आता याने आगरी पिक्चर पण केला. मांजी मांजी. मी पण करणार आहे आगरी पिक्चर. कुठला? तुंजी मांजी जोडी. हा बरोबर. छान छान छान. अरे बाबा कोण? ह्यांचं नाटक बघितलंय. नाटक कुठलं? ससा कासवाची लग्नाची एक गोष्ट. कविता लाड. ससा कासवाच्या लग्नाची गोष्ट नाही, एका लग्नाची गोष्ट आहे. नाही बरोबर. कविता लाड मी ओळखतो. तुम्हाला बघितलं. हा काय बघत नाही. मी बघतो. अच्छा. मी विसरूच शकत नाही. एकत्र काम केलीत आम्ही. कोण? अरे वैभव मांगले. पप्पा वैभव मांगले कसं? त्यांनी साडी नेसलीये. अरे त्यांची सिरियल येते ना ह्याच गेटअप मध्ये ते. झी मराठीवर. हा झी मराठीवर नवीन सिरियल येते. हे ते करून दाखव ना. ता करा. एकदा कर ना. ता ते नाही ते आजी आहेत आपल्या. आजी काय असं घ्यायचं. ठेव बाबा.
हिंदी म्हण नको मराठी म्हण नको सगळी इंडस्ट्री हलवली. कोण पप्पा? राणी मुखर्जी. माझ्याबरोबर ताई एक परफॉर्मन्स ते नाही का क्या बोलते. नाही तुम्ही फक्त माझ्यावर येतो. हे बघा असं सगळं. तर सुचित्रा मॅम, तुम्ही आमच्याकडे आज आलेले आहात, तर त्यानिमित्तानं एक वेगळा राऊंड मी ठेवलेला आहे. तो आहे रॅपिड फायर. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, पण तुम्ही एकटे आलेले नाही आहेत आज. तर आज पहिल्यांदा मला वाटतं सगळ्यांना बघायला मिळणार आहेत आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचे चिरंजीव ते समोर बसलेले आहेत. जोरदार टाळ्या सोहम बांदेकर यांच्यासाठी. सोहम, मनापासून स्वागत. मी सोहमला सुद्धा प्रश्न विचारणार आहे खरं तर. पण खरं सांगते मी, हा, माझ्या या 25 वर्षाच्या करिअर मध्ये आज पहिल्यांदा माझ्या मुलाने मला सांगितलं की आई तू चला हवा येऊ द्याला जातेस, मग मी तुझ्या बरोबर येते. सोहम, काय करतोस तू सध्या? मी आता शिकतोय. फर्स्ट इयरला आहे मी, BMM करतोय. वा वा. वजे केकर कॉलेजमध्ये. वा. मला सोहम तुला प्रश्न हाच विचारायचा आहे की मग तू पुढे जाऊन या क्षेत्रात येणार का? माहित नाही. या क्षेत्रात आलो तर घरी वेळ जरा कमी द्यायला लागेल. बाबाला बघून एवढं तरी शिकला माझा. सोहम, तू आलास, खूप छान वाटलं इथे आलास. आणि तुझ्या पुढच्या करिअरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी. आता सुचित्रा मॅम, मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. आदेश बांदेकरांचा कुठला रोल तुम्हाला जास्त आवडतो? नवरा म्हणून की भाऊजी म्हणून? अर्थात नवरा म्हणून. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या वहिन्यांचाच तो भाऊजी आहे ना. नवरा फक्त माझा आहे. वा वा. पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अँकर म्हणून कोण सगळ्यात जास्त आवडतं? चला हवा येऊ द्या मधले निलेश साबळे की होम मिनिस्टर मधले निलेश साबळे? होम मिनिस्टर मधले निलेश साबळे. वा वा, थँक्यू सो मच. बघा, आम्ही तर काय बोललो नाही बाबा, तेच बोललो. असं एकेकाचा जीव काय आता करणार, आम्ही बाहेर कधीच नसतो. तर मला खूप छान वाटलं कालच्या भागात आणि आजच्या भागात आमच्या विनंतीला मान देऊन नांदा सौख्य भरेची ही सगळी टीम आलेली होती आणि खूप मजा आली तुमच्यासोबत. या सगळ्या पाहुण्यांना झी मराठी आणि SL विजन यांच्यातर्फे मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर मंडळी, पुन्हा भेटूयात नवीन कलाकारांसोबत. अशीच मजा करायला तुमच्या लाडक्या कार्यक्रमात चला हवा येऊ द्या.